हॅलो गाय. आज आम्ही आलोय मूवी बघायला, द केरला स्टोरी मूवी. आणि मी आज माझ्या मम्मी सोबत नाही, माझ्या मैत्रिणी सोबत आली. तर बघूया आता मूवी कसं वगैरे होतंय ते, मग मी तुम्हाला सांगते. गाईज हा वाकडचा मिलेनियम मॉल आहे. या मॉलमध्ये आम्ही आलेलो. गाईज मी फर्स्ट टाईम मम्मीला ह्या मॉलमध्ये घेऊन आलेली. मी तरी एकदा दोनदा आली होती या मॉलमध्ये, पण मम्मी तर कधीच आली नव्हती. हां, आणि या मॉलमध्ये मूवी बघायचा माझाही फर्स्ट टाईम होता. पण गाईज काय मॉल आहे यार, एकच नंबर. खूप भारी मॉल होता हा. मला तर खूपच आवडला. आणि इतका मोठा होता ना की आम्ही पूर्ण मॉलचा पावच हिस्सा फिरलो. इतका मोठा मॉल होता हा. आणि इथले झुंबर वगैरे काय क्लास होते बाई. मला तर खूप आवडला हा मॉल आणि आमच्या मम्मीलाही खूप आवडला. त्यानंतर गेली मी मूवीचं तिकीट गर्दी आहे काढायला. गाईस खूप, तिकीट काढायला सुद्धा. आणि हे जे समोर दिसत आहेत ना गाईज, ह्यांना बघून मला एक खूप जास्त गोष्ट आवडली. हे सर्वजण मिळून तिथे मूवी बघायला आलेले आणि सगळे फ्रेंड्स होते. म्हणजे ह्या वयात सुद्धा हे जर एन्जॉय करू शकतात तर आपणही करू शकणार. मी मूवी संपल्याच्या नंतर पूर्ण मॉल फिरत होतो आणि तिथे हे होतं फन सिटी समथिंग काहीतरी. खूप जास्त मोठी होती ती. आणि त्यानंतर मग गेलो ॲज युजल फिट चेक देण्यासाठी वॉशरूममध्ये. मग माझा आणि मम्मीचा फिट चेक, काय पण बोला, माझी मम्मी लय खुश होती, लय म्हणजे लय खुश होती. आणि त्यानंतर गेलो आम्ही मॅक्समध्ये आणि अजून शॉपिंगलाच गेलो. आणि तिथे मला ह्या पॅन्ट आणि हा टॉप आवडला. पण काय बॅड लक, माझ्या साईजच नव्हती. आणि ती साईज शोधण्यासाठी किती हिंडलो आम्ही. गाईज पूर्ण मॉल फिरलोय, मला एक पॅन्ट आवडली आणि नेमकी तीच साईज नव्हती इथे. तर आता H&M झालाय. आता मॅक्स मध्ये आवडलेली पॅन्ट, तर तिथे साईज नव्हती म्हणून H&M मध्ये आलो. बघू आता भेटते का नाही इथं तरी. 50 दुकानं फिरलो गाईज, म्हणजे शॉपच स्टॉप नाही सोडला. तिच्या साईजची जी आवडली ती टाईट होती. बघितला, नाही मिळाली, नशीब. पण मला आश्चर्य वाटायला लागलं की हल्ली माझ्या साईज मध्ये सुद्धा मला मला पण साईज मध्ये गडबड व्हायला लागली. पहिले कुठेही जाऊ दे कपडे घ्यायला, साईज भेटणार है ना मम्मी. पहिले साईज भेटायचीच, पण आता मला साईजच भेटत नाही माझी. शॉपर स्टॉप नाही सोडला, लाईफस्टाईल, H&M. पॅन्ट आवडली मॅक्स मध्ये, पण 7-8 अजॉर्टे मध्ये सुद्धा आम्ही गेलतो. अजॉर्टे मध्ये आम्हाला मिळाली पॅन्ट, पण तीच ऍज इट इज सेम पॅन्ट आम्हाला इकडे 1100 ला होती, तर इकडे 1800. बाई बजेटच्या बाहेर होता, मग नाही घेतली. गाईस तुम्हाला दाखवू. टिन टिडिन टिन टिडिन टिन टिन टिडिन. चल आतमधून जाऊ. गाड्यांची पार्किंग आहे मम्मी. इकडे पाणी दाखवू यांना, गाईजला आपल्या पाणी दाखवू. गाईज ऐश्वर्यांचेच काम आहे इथे मी एडिटिंग करताना माझी मम्मी काय बोलली तुम्ही ऐकलं का? मी पण आत्ताच जस्ट ऐकलं. पण यावर मी माझ्या मम्मीला एक देईल. पैसेवाल्यांची कामं आहेत, पण तुझी ही पोरगी एक दिवस इतकी मोठी होईल ना की तुला याच मॉलमधून खूप सारी शॉपिंग करून देईल. बघ, तुने मला 150 सांगितलेले, मी तुला 110 पूर्ण दिलेत, आहे की नाही. लागतोय किती. क्यूट आहे. गाईज मी त्या मुलाकडून पहिल्यांदा स्वतःसाठी फ्लॉवर घेतलेत, म्हणजे मम्मीसाठी, स्वतःसाठी आणि मम्मीसाठी पण. म्हणजे मी पहिल्यांदा स्वतःसाठी असं काहीतरी करते. मज्जा येते खूप जास्त, है ना मम्मी. हो, खरंच मज्जा यायला लागते. कधीतरी स्वतःसाठी असा एखादा दिवस काढावा माणसाने आणि जगावा. म्हणजे तू ह्या साईडनी ये ना. आवडलं मम्मी. आवडलं. तर माझ्याकडून तुला. आमच्या मम्मीने कधीच असं काही नव्हतं केलं, तर मी फर्स्ट टाइम मम्मीला सगळं गाडी घेऊन आली. गाईज सगळ्यात फास्ट प्रोसेस होणारी गती आहे ही. सगळ्यात फास्ट होते ही प्रोसेस. म्हणजे सगळं स्लो चालेल, गव्हर्नमेंट पण हे सगळं
ते सगळ्यात फास्ट चालतं. बघ मम्मी, मम्मी तुमच्यासाठी अजून एक. तू कोणतं पण हॉटेल सांग, त्या हॉटेलमध्ये आज जेवूया आपण. नाही, तुला माहितीये तेवढं मला माहिती नाही, तूच नाही मला. अरे चल ना, तू दाखव ना तुला नाही, कोणत्या नाही, हॉटेलमध्ये जायचं. काय खायचंय? व्हेज खायचंय, नॉन व्हेज व्हेज खायचंय? व्हेज खाऊया व्हेज. व्हेज खायचंय. नॉनव्हेज काय आपण सारखंच खातो घरी, पण व्हेज जरा वेगळं काही. ठीक आहे, आज व्हेज खाऊया आणि आज सगळं मम्मीच्या मर्जीचं होईल. बघूया कोणतं हॉटेल भेटतंय का नाही. काही दिसत नाहीये इतकं. गाईज हा माझा पहिला व्लॉग आहे आणि माझ्या या पहिल्या व्लॉगमध्ये मला असंच काहीतरी करायचं होतं. पहिला व्लॉग मीन्स यूट्यूबवरचा फुल व्लॉग हा पहिला आहे माझा आणि या व्लॉगला तुम्ही सर्वजण सपोर्ट करा, माझी हीच इच्छा आहे. आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर आणि माझ्या फॅमिलीवर असू द्या. आणि अजूनही तुम्हाला खूप अशा नवीन नवीन मी व्लॉग तुमच्यासाठी आणेलच. तर आपण पुढे बघूया. मी मम्मीला वगैरे घेऊन गेलेलीच आहे जेवायला वगैरे आणि पुढे सुद्धा माझी मम्मी खूप खुश होती. म्हणजे असा एखादा दिवस असावा आयुष्यामध्ये. तुम्हाला सांगू गाईज, याआधी माझ्या मम्मीने असं कधीच काही केलं नव्हतं आणि मी फर्स्ट टाईम मम्मीला असं काहीतरी केलं आणि मम्मीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला इतकं छान वाटत होतं की तुम्हाला मी शब्दात सुद्धा सांगू शकत नव्हती. कुठंतरी ना स्वतःवरच असं प्राऊड फील होत होतं की यार बस जिंकलं मी माझ्या मम्मीच्या चेहऱ्यावरचं. आजपर्यंत माझ्या मम्मीने आमच्यासाठी खूप काही ऐकलं आहे आणि खूप काही सहन केलेलं आहे, पण आज मी सक्सेस झाली या गोष्टीमध्ये की मम्मीच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी. काय घ्यायचंय? मेनू कार्ड. आता आम्ही काहीतरी ऑर्डर करतो आणि मग तुमच्याशी भेटतो. मम्मी, आपण आता मूवी बघितला, मग तुला काय वाटलं तो मूवी बघून? गाईज, आम्ही द केरला स्टोरी 2 हा मूवी बघितला आहे. मी खास तो मूवी दाखवण्यासाठी मम्मीला घेऊन आलेली. तर मम्मी तुला काय वाटलं तो मूवी बघून? आत्ताच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या मुली असं फसू नये, हे चांगली गोष्ट आहे त्यांनी दाखवली ती. हम्म. मुलींनी पण लक्ष ठेवून केलं पाहिजे, बघितलं पाहिजे कोण माणूस कसं आहे, काय आहे. फसू नाही लागते. एवढं दाखवतायत म्हणल्यावर आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांना अलर्ट करतायत, हुशार करतायत. हे आहे त्याच्यामध्ये सगळं. हम्म. ठीक आहे. मम्मीने सांगितलंय हे तर एकदम बरोबरच आहे, त्यात काही डाऊटच नाही. मम्मीला पण घेते. पण मला असं वाटतंय की फक्त हिंदू मुस्लिम ते ठीक आहे, तुम्ही दाखवता वगैरे सगळं आणि त्यामध्ये मी स्वतः पण अशा केसेस बघितल्या आहेत. पण मी उलट्या केसेस बघितल्या आहेत. इथे मुलींना फसवतात, तिकडे मुलांना फसवलेलं आहे. हे माझ्या समोरची एक गोष्ट आहे. जर तुम्हाला ऐकून घ्यायची असेल तर कमेंट करा. ती गोष्ट सांग मुलाला फसवलेली, मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी मी अजून एक मुद्दा बोलणार आहे यावर. फक्त हिंदू मुस्लिम रिलीजन कन्वर्जन ते वगैरे सर्व ठीक आहे, पण आपल्या लग्न झाल्याच्या नंतर काही अशी मुलं असतात जे मुलींना असं खूप चांगलं चांगलं दाखवतात वगैरे आणि त्यानंतर मग त्यांना फसवतात किंवा आधी खूप मोठे मोठे प्रॉमिस करतात आणि नंतर मग तेही फसवतात. म्हणजे त्यांचे अफेअर्स, लग्न लग्नही तुम्ही लव्ह मॅरेज मध्ये करताय, एनिवे अरेंज मॅरेज मध्ये करताय आणि नंतर मग त्यांना फसवताय. अर्थ नाही त्या गोष्टीचा. जर तुम्हाला करायचंय लॉयल्टी दाखवा एकाच व्यक्तीसोबत आणि सर्व काही मुलांना वगैरे. आणि ते त्यांचे खरे रंग कधी दाखवतात माहितीये का? त्यांना मुलं झाल्यावर. म्हणजे ते त्या मुलीने त्या मुलांना सांभाळायचं, त्यांना एक लहानपणी जे त्यांचं बालपण असतं ते जपायचा प्रयत्न करायचा की नवऱ्याचे अफेअर सॉर्ट करायचे हेच कळत नाही त्या मुमेंटला. आणि नवरे काय करतात त्यावेळेस माहितीये का? नाही मी असं करतच नाही, माझं असं काहीच नाहीये, असं नाहीये. आणि त्यांच्या मागे असणारी माणसं सुद्धा त्या मुलांचा साथ देतात. ही गोष्ट खूप चुकीची आहे. कुठेतरी मीही ह्या गोष्टीमध्ये अडकलेली, मीही बाहेर पडलेली आहे ह्या सर्व गोष्टीतून. पण ही गोष्ट सुद्धा आपल्या समाजामध्ये होते आणि कुठेतरी मुलींच्या डोक्यावर एक बोज असते की आपल्या आई वडिलांच्या घरी कसं राहायचं, त्यांच्यावर बोज बनून कसं राहायचं, काय इंडिपेंडेंट व्हा. प्रॉपरली पूर्ण पूर्ण इंडिपेंडंट व्हा आणि तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा आणि मग लग्नाचा काय तो डिसिजन घ्या. कारण आज कलियुग चालू आहे आणि कलियुगमध्ये फक्त मुलींना तोडण्याशिवाय दुसऱ्या काहीच गोष्टी नाहीयेत.
तुम्ही जोपर्यंत सेटल होत नाही तोपर्यंत लग्नाचा विचार करू नका. मी तर म्हणते लग्नच करू नका. हा माझा एक्सपिरियन्स आहे. पण मम्मी मी बोलले ते बरोबर बोलली का चुकीचं बोलली? कारण हे आम्ही स्वतः जगतोय. हे आमच्या लाईफ मध्ये मी स्वतः कबूल करते की हे माझ्या लाईफ मध्ये झालेलं आहे. हे तुमच्या सोबत नको व्हायला म्हणून मी हे करते. आणि मूवी तर एक नंबरच होता. त्यात काय विषयच नाहीये. आणि आता आमचा आलाय मसाला पापड. आता आम्ही ताव मारतो. गाईस लसुणी मेथी काय लसुणी पनीर लसुणी मेथी म्हणजे लसुणी पनीर आणि हे खूप जास्त टेम्पटिंग दिसतंय. चालू करणार आहे. आता मम्मी बघा चालू ताव करते. मारणार आहे. आज सकाळी मी थोडस खाल्ला होता भात. अजून पाहिजे असेल अजून मागून घे. कसं आहे मम्मी? भारी आहे ना एकदम? गाईस आता मी खाते. मम्मीने खाल्लं. मी राहिली. मी दाखवते हा तुम्हाला कसं लागतंय. म्हणजे काय आता घरी नसतोय का काही? आम्ही नेहमी कोणत्याही हॉटेलमध्ये गेलो ना, आमच्या 2-3 भाज्या ठरलेल्या आहेत. एक पनीर टिक्का मसाला, एक पनीर पनीर मसाला आणि दुसरा व्हेज मसाला. व्हेज कोल्हापुरी. हे फर्स्ट टाइम वेगळं काहीतरी मागवलंय पण छान आहे. आवडलं. खाऊन घेतो आणि मग बोलतो आता. खाताना बोलू नये. आता जेवण वगैरे झालंय. छान होतं जेवण पण. आणि आता मम्मीला पॅम्परिंग करण्यासाठी मम्मीचा हेअरकट वगैरे करूया. है मम्मी? आता मम्मीचा हेअरकट करताना भेटू. गाईज मम्मीचा हेअरकट राहिला कारण तिथे खूप जास्त गर्दी होती आणि आता उशीरही खूप झालाय. आय थिंक 8:30 झालेत. घरी पण जायचं आणि आम्ही वाकडमध्ये आहोत सध्या. तर मग घरी जाऊया. मम्मीचा आज हेअरकट राहिला. उद्या किंवा परवा वगैरे बघूया. जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवेलच. तर चला आता आपला व्लॉग इथेच संपवूया. आम्ही जातो घरी आता. बाय.